साईदीप हॉस्पिटलचं घवघवीत यश, शेकडो कुटुंबांमध्ये वंध्यत्वावरती मात करत बाळरूपी अंकुर फुलले आहेत. साईदीप हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व निवारण केसेसमध्ये 188 बाळरूपी अंकुर फुलले आहेत. सुमारे 1 वर्षापूर्वी IVF सेंटर साईदीप हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलं होतं. एका वर्षात यशाचं उत्तुंग असं शिखर पार केल्याचं समाधान या निमित्तानं मोफत सल्ला मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं आहे, अशी माहिती डॉक्टर वैशाली किरण यांनी दिली आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला आकाशही कमी पडेल, कारण मूलबाळ होणार नाही असा विचार त्यांनी करून आपल्या मनात ठामपणे निश्चय केला होता. पण पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू असं म्हणत त्यांना मूलबाळ झाले. स्वाभाविकच डॉक्टर्सला यश सुद्धा आलं आणि त्यामुळे साईदीप हॉस्पिटलची सुद्धा उंची वाढली आहे. यामुळेच 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान मोफत सल्ला मार्गदर्शन शिबिर याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा. वंध्यत्व निवारण संबंधी काहीही शंका असल्यास त्यांचे निरासन केलं जाईल. तसेच पेशंटचं नाव गुप्त ठेवलं जाईल. शिबिराची वेळ सकाळी 10 ते 2 ही असेल, अशी माहिती डॉक्टर वैशाली सिद्धावरम यांनी दिली आहे. यावेळी डॉक्टर कस्तुरी कुऱ्हाडे या देखील उपस्थित होत्या. नमस्कार, माझं नाव डॉक्टर किशोर नाडकर्णी आहे आणि मी वापी, पारडी, सुरतला प्रॅक्टिस करतो आणि तिथे आमचे IVF सेंटर्स आहेत. आज साईदीप हॉस्पिटलचा IVF प्रोग्रामला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्षात आम्हाला पुष्कळ सफलता भेटली आहे. 250 जेवढे केसेस आम्ही केले एका वर्षात आणि त्याच्यात आम्हाला 100-150 अप्रॉक्सिमेट 100, आय डोंट नो द एक्झॅक्ट फिगर्स, पण 150 प्रेग्नन्सीज आलेले आहेत आणि ट्विन्स पण आहेत त्याच्यात थोडे आणि सफलता चांगलीच भेटली आहे. आता मी तुम्हाला सांगतो की हे टेस्ट ट्यूब बेबी काय आहे. टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आम्ही स्त्री बीज आणि पुरुष बीज शरीराच्या बाहेर काढतो. स्त्रीला आम्ही इंजेक्शन्स देऊन दोन्ही अंडकोशमध्ये जास्त बीज तयार करतो आणि ते मग वजायनल सोनोग्राफीद्वारा सुई टाकून ते सगळे बीज आम्ही बाहेर काढतो लॅबोरेटरीमध्ये. पुरुषाचं वीर्य तर भेटतं, कधीतरी भेटत नाही, 0 स्पर्म्स असतात. जेव्हा एझोस्पर्मी असतो, मी त्याचा स्पेशलिस्ट आहे. अशा पेशंटना ज्यांना शुक्राणू एक पण नाही आहे, म्हणजे वीर्य येतं पण त्याच्यात एक पण जंतू नसतो, अशा पेशंटना आम्ही अगोदर ट्रीटमेंट देतो. इंजेक्शन्स, दवा, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन्स करून त्यांचे काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी आहे का ते बघून त्यांना ट्रीटमेंट देतो आणि त्याच्यानंतर आम्ही टीसा किंवा पिसा पद्धतीने त्यांचे शुक्राणू आम्ही बाहेर काढतो. स्त्रीचे आपण काढले सोनोग्राफीने, तसेच पुरुष बीज अंडकोशमधनं सुई टाकून किंवा एक लहान घाव देऊन, काप देऊन, एकदम सूक्ष्म, एकदम लहान 1 टाका येतो, फक्त 5-10 मिनिटं लागतात. पण ते टिश्यू जे येतो त्याला टीज करून मायक्रोस्कोपच्या खाली बघून त्याच्यातनं आम्ही शुक्राणू शोधून काढतो आणि मग एक स्त्री बीज मध्ये एक शुक्राणू जो आपल्याला भेटला आहे तो आम्ही इंजेक्ट करतो. तर ह्या पद्धतीला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतात, म्हणजे ICSI. हा एक फार आधुनिक, फार टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स प्रोसिजर आहे. इंडियामध्ये 15-20 वर्षापासून आहे, पण हल्ली आता सगळं आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट चांगले भेटतात, मीडिया चांगले भेटतात, टेक्नॉलॉजी फार सुधारली आहे, तर आम्हाला रिझल्ट्स फार इम्प्रूव्ह झाले आहेत. आता ॲव्हरेजली 60 to 70% रिझल्ट्स चांगल्या सेंटरमध्ये भेटतात आणि आपल्या साईदीपमध्ये पण आपल्याला तेवढे रिझल्ट्स भेटतात. तर जे कोणी दंपती आहे ज्यांना मूल होत नाही आहे, सगळ्यांना टेस्ट ट्यूब लागत नाही, त्याचं टेन्शन करायची जरूर नाही आहे. तुम्ही डॉक्टरकडे या आणि तपास करून घ्या. स्त्रीचा तपास, पुरुषांचा तपास, दोघांचे इन्व्हेस्टिगेशन्स होतात. काय बीज निघते की नाही, अंडकोशमध्ये काय प्रॉब्लेम आहे, गर्भाशयामध्ये काय गाठी आहेत, ते सगळं ट्रीट करायला लागतं आणि मग काय करायचं ते निर्णय डॉक्टर वैशाली घेतात. ते डिसाईड करतात की ह्या पेशंटला नॉर्मल प्रेग्नन्सी होऊ शकते, तर अशा पेशंटला आपण नुसतं प्लॅन्ड इंटरकोर्स, इंजेक्शन्स देऊन प्लॅन्ड इंटरकोर्स किंवा IUI पद्धतीने, म्हणजे वीर्य घेऊन ते वॉश करून स्पर्म्स कॉन्सन्ट्रेट करून जेव्हा त्यांची बीज फुटते सोनोग्राफीमध्ये बघून तेव्हा वीर्य आतमध्ये टाका. एकदम नॉर्मल प्रोसिजर आहे, खर्च पण होत नाही ह्या प्रोसिजरला. अशा प्रोसिजरमध्ये 40% लोक सिम्पल मेथड्सने प्रेग्नंट होऊ शकतात. असं नाही की सगळ्यांना टेस्ट ट्यूब लागतं, पण ज्यांना टेस्ट ट्यूब लागतं त्यांना लागतं आणि त्याच्यात आपण टाइम वेस्ट करत बसलो, IUI करत बसलो की होईल आयुर्वेदिक औषधं खायची, शुक्राणू वाढतील, त्यांना नाही वाढत. आणि तेवढ्यात स्त्रीचं वय आहे ना, ते फार इम्पॉर्टंट असतं. स्त्रीचं मासिक 15 वर्षावर सुरू होतं आणि 45 वर्षात मेनोपॉज येतो.
तेवढ्यात त्यांचा लाईफस्पॅन असतो. पण अंडकोशची कॅपॅसिटी जी असते बीज तयार करायची ती 35 वर्षाच्या नंतर एकदम ड्रॉप होते. जे बीज 10-15 बीज निघायला पाहिजेत ते एक पण निघत नाही. दॅट इज मेजर्ड बाय AMH. आपल्याकडे एक टेस्ट आहे AMH, अँटी मुलेरियन हॉर्मोन. ते त्या टेस्टमध्ये आपल्याला समजतं की काय ही बाई हिचा अंडकोश किती आपल्याला बीज देऊ शकतो आणि किती आपण इंजेक्शनचा डोस द्यावा ते ठरवून मग आपण तिला ट्रीटमेंट सुरू करतो. ते बीजची शक्ती, अंडकोशची शक्ती वाढवायला पण ट्रीटमेंट्स आहेत. तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सेंटरमध्ये आपण सगळंच ट्रीटमेंट एका रूफ खाली आपण करू शकतो. आणि टेस्ट ट्यूब बेबी इज द मेन थिंग. म्हणजे इक्सी आणि जे भ्रूण इंजेक्ट केल्यावरती जे भ्रूण बनतात ते एम्ब्रिओज म्हणतात. ते एम्ब्रिओज आम्ही टेस्ट करतो. कधीतरी काय कॉन्जेनिटल डिसीज असलं तर त्याचं पण टेस्टिंग करता येतं की एम्ब्रिओ बरोबर आहे की नाही, काय डिफेक्ट तर नाही निघणार. आणि मग तो एम्ब्रिओ आम्ही गर्भाशयाच्या आतमध्ये ठेवून देतो. ते एक 5 मिनिटाचं काम आहे. मग एक दिवस आराम करतात ते हॉस्पिटलमध्ये किंवा घरी पण. आणि मग त्यांना आणि 14 दिवसांनी रिझल्ट येतो. हा की ना पप्पू पास हुआ फेल हुआ वी कम टू नो. आणि रिझल्ट चांगला आला तर मजा येते. आणि पण प्रेग्नन्सी मग सोनोग्राफीमध्ये बघून आणि मग मेन सेलिब्रेशन आम्ही जेव्हा मूल बाहेर येतं तेव्हा करतो. तर अशा पद्धतीने आम्हाला ऑलरेडी आता 200पेक्षा जास्त एका वर्षात थोडे IUIs पण जास्त IVFs आणि इक्सी आणि टीसा पद्धतीने ज्यांना शुक्राणू 0 आहेत असे पण आमच्याकडे 4-5 केसेस ऑलरेडी झाले आहेत. आय डोंट नो द एक्झॅक्ट फिगर्स, डॉक्टर वैशाली विल टेल. पण हे पण असे पेशंट्सना म्हणजे इम्पॉसिबल केसेसना पण आपण देऊ शकतो. सो दिस इज अ व्हेरी होप आहे सगळ्यांना. आणि वंध्यत्व निवारण म्हणजे वांज असलेली बाई सारखं शोधत असते की मला काही ट्रीटमेंट मिळेल का, माझ्या घरी मूल येईल का. इट इज त्यांना फार गिल्ट असतं. कुठेही बर्थडेला बोलवलं तर जात नाही, कोणी बोलवत पण नाही, हिला मूल नाही आहे हिला नाही बोलवा, असं आपल्या सोशल स्टिग्माज आहेत. तर ते सगळं फेस करून मग जेव्हा त्यांना समजतं की आपल्याला मूल होऊ शकतं तर त्यांचं कॉन्फिडन्स फार वाढतं आणि कधी कधी ते नॅचरली पण कन्सिव्ह करून देतात. सो दिस इज द सक्सेस स्टोरी ऑफ साईदीप IVF सेंटर अँड द मेन आर्किटेक्ट ऑफ विच इज डॉक्टर वैशाली किरण. आणि ती तुम्हाला आता पुढचं थोडं सांगेल. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली किरण. मी साईदीप हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून काम करीत आहे. गेले 1 वर्षापासून आम्ही आमचं हॉस्पिटल जे साईदीप आहे इथं मल्टी स्पेशालिटी सगळं एकत्र एका छताखाली आम्ही जे सुरू केलेले आहे. मल्टी स्पेशालिटी म्हणजे मेडिसिन आहे, न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी. तसंही आमचं ऑब्स्टेट्रिक्स गायनेकमध्ये वंध्यत्व निवारण एक मोठा भाग होता. आधी हे सुरू करायच्या आधी आहे आमच्याकडे अजूनही नगरमध्ये सेंटर्स. तरीही पेशंटला थोडंफार होत होतं की पुणेमध्ये जावा किंवा नाशिकला जाऊन किंवा औरंगाबादला जाऊन ट्रीटमेंट घेऊन येणार आहे असं होत होतं. पण आता जसं सरांनी सांगितलेले आम्ही खूपच भाग्यशाली आहेत की डॉक्टर नाडकर्णीसारखं एवढं दिग्गज लोक आमच्याबरोबर जोडून काम करायला तयार आहे. आणि प्रत्येक महिन्याचे आमचे जे काय सायकल्स आम्ही काम करत असते सर स्वतः त्यांचं टीम प्लस डॉक्टर प्रभाकर ते जे एम्ब्रिओलॉजिस्ट आहे जे मेन क्रक्स सर जे म्हणत होते की भ्रूण तयार करायचे, अंडे काढल्यानंतर चेक करायचे किंवा हे विषाणू नाही निघाला तर त्याला काहीतरी टिसा पिसा असं काय करायचे. हे सगळ्यांमध्ये मोठा भाग एम्ब्रिओलॉजिस्टचे पण असतो. असं त्यांचे टीम प्लस आमचं सगळ्यांचा तुमच्या जे काय आमच्यावर विश्वास ठेवून आलेले आतापर्यंत जवळपास 200 केसेसच्या वर झालेले आणि 180 बाळ देवाची कृपाने झालेले आहे. जितकी काही म्हणा माझं पर्सनल मत आहे आम्ही तर आमच्या 100% देऊन काय काम करणारच आहे. पण त्याच्यावर देवाचा हात नक्की राहणार आहे. आणि सर जसं म्हटलं इतकी छान त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक वेळ त्यांच्या स्वतःच्या सर्जिकल स्किल्स असल्यामुळं आमचे रिझल्ट्स अजूनही देवाच्या कृपाने छान वाढतच गेलं. आणि ह्यातपैकी आम्ही काय काय करत असते जसं सर म्हटले की सिम्पल टाईम इंटरकोर्स ज्यांना पाळी वेळेवर येत नाही त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतले किंवा त्याच्यानंतर धातू मेल फॅक्टर काय असलं त्यांचं काय चेकिंग झालं. मग दोघांमध्ये शोधून काढल्यानंतर कोणाला कुठलं काय लागतो काय उपाय काढायचे, नॅचरल कन्सेप्शन का किंवा IUI का किंवा IVF असं आम्ही डिस्टिंग्विश केल्यानंतर बरोबर त्यांना मार्गदर्शन देऊन बरोबर ते इंजेक्शन्स गोळी औषध सगळं सुरू केल्यानंतर 10 दिवसाचे इंजेक्शन असतो. खूप लोकांना मनामध्ये एक भीती असते की आर्टिफिशियल आहे का दुसरं काहीतरी आहे का. नाही, इट इज कॉल्ड असिस्टेड रिप्रोडक्शन. म्हणजे काय तुमच्याच स्वतःचं आहे सगळं. फक्त आम्ही इंजेक्शन्स दिले, अंडे बाहेर काढले, तुमच्या आमच्या खोलीचं कसं वातावरण असतो तसं निर्माण करून बाहेर इन्क्युबेटरमध्ये ठेवून ते भ्रूण तयार झाल्यानंतर
त्यात मध्ये जे काय बेस्ट क्वालिटी एम्ब्रिओज असतील त्याला गर्भाशयात आत सोडून नंतर लागणाऱ्या सपोर्ट सिस्टममध्ये सोनोग्राफी ते सगळं करून घेतले तर नक्की 100% त्याच्यामध्ये सक्सेस तरी मिळणार आहे. जेवढं आमच्याकडून प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये IUI, IVF, ICSI जे म्हणते प्लस बीजदान, ज्यांना त्यांच्या स्वतःच्या बीज निघतच नाही, काही कारणामुळं काय कॅन्सर रेडिओथेरपी किमोथेरपी झाले असतील किंवा काही सर्जरी झाले असतील किंवा तसंही एम्ब्रिओ डोनेशन, ज्यांना अगदी काहीतरी जेनेटिक अबनॉर्मॅलिटी आहे, सारखं बाळ होतो पण काही कारणामुळं त्यांचं चांगलं टिकून राहू शकत नाही, अशा केसेसमध्ये स्पेशल केसेस असतील वेअर वी डू एम्ब्रिओ डोनेशन ऑर ओवम डोनेशन, असं सगळं पद्धतीने करून फायनली वी ट्राय टू गिव्ह द बेस्ट ऑफ द रिझल्ट्स. अँड माझा तर खरं आज मनापासून मी आभारी मानते सगळ्यांना, पेशंट्सला आधी, कारण आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही सगळं इथपर्यंत आले आणि थोडं आहे सगळ्यांना आशा असतो आम्ही पण आमच्याकडून सगळं देणार आहे 100% आणि असं एक्सपर्ट मार्गदर्शनाने आय एम शुअर वी विल डू अ बेटर वर्क. तरी कोरोना किंवा कोविड वातावरणमुळे सगळ्यांचं मानसिकता थोडंसं बिघडलेले आहेत आणि ते भीती बसलेले आहेत मनामध्ये की आता हे वेळ आहे का हॉस्पिटलला जायला, मला भीती वाटते, आता अजूनही टाळू, एनिवे 10 वर्ष झालं 8 वर्ष झालं मूलबाळ झालेले नाही, अजून थोडे दिवस थांबू, कोरोनाने कम्प्लिटली निघून गेल्यानंतर जाऊ, असं एक मानसिकता आहे. जे कोणी माझ्याकडे आलेले पेशंट सुद्धा हेच विचारते मरण कधीपर्यंत संपणार आहे, मग नंतर आम्ही ट्रीटमेंट सुरू करू. फक्त माझं एक रिक्वेस्ट आहे, आमचं इथं साईदीपमध्ये आम्ही क्लिअर स्पेसिफिक कोविड आणि नॉन कोविड दोन वेगळे आम्ही बिल्डिंग इमारतामध्येच 2 वेगळे भाग केलेले आहे आणि प्रत्येकाचं लिफ्ट सकट, फार्मसी सकट, सगळं स्टाफ वेगळे, असं आम्ही वेगळे 2 प्रकारची डिव्हिजन केले असल्यामुळं मिक्सिंग अजिबात काही होणार नाही. ऑफकोर्स तुमचं पण खरं आम्ही काय टेस्टिंग करूनच घेणार आहे, त्याच्याच सुरुवातीला भीती असतो मला काय होत नाही, तिथून आमचं ॲक्च्युली जर्नी सुरू होतीये. पण वी विल गिव्ह यू दॅट कॉन्फिडन्स अँड 100% खात्री घेऊ की तुम्हाला ते कोविड नॉन कोविड मिक्सिंग तरी डेफिनेटली नाही होणार आहे. आणि जसं म्हटलंय की आताची हे वातावरण अजूनही थोडे दिवस राहणारच आहे. इट्स नॉट दॅट ओके 1-2 महिने झाला आणि संपला. ऑलरेडी ऑफकोर्स ते ट्रेंडिंग कर्व थोडंसं कमी झालेले आहे. आमच्याकडून पण आम्ही अजूनही नवीन जे काय तंत्रज्ञान आहे सगळं वापरून वी विल ट्राय टू लिमिट ऑल इन्फेक्शन्स, दुसरं काय एक्स्ट्रा होऊ शकतो तसं कॉम्प्लिकेशन्स ना होता. प्लस दुसरा, सिन्स इट इज अ मल्टी स्पेशालिटी, म्हणजे काय जनरल मेडिसिन, हाय रिस्क ऑब्स्टेट्रिक्स, ज्यांना काय दुसरं कॉम्प्लिकेशन्स इन प्रेग्नन्सी असो, BP, शुगर किंवा कोरोनाच्या पण बाधित असला कोणी, रिकवर झाल्यानंतर काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतो, असे पण पेशंट्सचे हाय रिस्क जे म्हणते त्यांच्यासाठी पण अख्खा टीम इथं 24 तास उभी आहेच. आणि त्याच्यापैकी पण छान ज्यांची कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये पण रिझल्ट चांगलेच झालेले आहेत. 9 महिना पूर्ण टच होते की नाही ते भीतीनीच, जनरली काय बायकांचं भीती असतो गरोदर स्त्रियांची, त्यांच्या पण व्यवस्थित काळजी, कारण आमचं एक टीम वर्क आहे इथं. आणि मी डॉक्टर कस्तुरी कुराडे, आमच्या सगळ्यांचं इथं इन हाऊस डॉक्टर रझिया निसार, गायनेकॉलॉजिस्टची टीम असल्यामुळं डेफिनेटली, अँड प्लस पीडियाट्रिक बॅकअप 24 तास आमच्याकडे NICU सुविधा, हे सगळं असले तर डेफिनेटली इट विल बी ऑफ बेनिफिट. मग माझा एक पर्सनल रिक्वेस्ट आहे, जे कोणी ग्रामीण भागाची पण बायका असो त्यांना ते पण असतो, ते खूप कॉस्टली ट्रीटमेंट आहे, IVF म्हणजे खूप महागा असतो, म्हणून असं नाही आहे. आम्ही मध्यंतरी पण जसं वी टेन टू कलेक्ट पेशंट्स आणि केलं तर तुमचं पण स्वस्त रीतीने जे काय बेस्ट रिझल्ट देऊ शकते ते आम्ही डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचायला काय करायचे आम्ही सगळं मार्ग काढूया आणि डेफिनेटली मदत करायला आम्ही रेडी आहोत. थँक्यू. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.